नमस्कार. एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक. आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत. आजचा भाग, तयाही साता शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषींचा, व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गारू जो. ज्ञानेश्वरीतील अध्याय 18, ओवी क्रमांक 1663. गीतेचे एकूण अध्याय 18 आहेत आणि त्या सर्व अध्यायांची एकंदर श्लोकसंख्या 700 आहे. शेवटच्या म्हणजे 18व्या अध्यायातील अखेरचा श्लोक तात्पर्य वजा आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीती मतिर्मम, असा तो श्लोक आहे. या श्लोकात संजयानं राजा धृतराष्ट्राला आपली स्वतःची भविष्यवाणी ऐकवली आहे. ज्या पक्षाकडे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोघे जण असतील तिथं विजय आणि वैभव यांचा लाभ होणारच, हे आपलं मत संजयानं त्या श्लोकात ठामपणानं मांडलं आहे. ज्ञानेश्वरांनी या श्लोकाचं महत्त्व किती अपूर्व आहे हे इथे स्पष्ट केलं आहे. संजय हा व्यासाचार्यांचा शिष्य आहे. संजयाच्या तोंडचा हा श्लोक म्हणजे गीतेचा अखेरचा श्लोक आहे. या श्लोकातून संजयाचा पूर्णोद्गार व्यक्त झाला आहे. किंबहुना गीतेतल्या एकंदर 700 श्लोकांचं तात्पर्य प्रकट झालं आहे असं ज्ञानेश्वर सांगतात. आपला हा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून त्यांनी एक सुरेख दृष्टांत दिला आहे. अग्नी केवढा तरी मोठा आहे, त्याच्या मोठेपणाची कल्पना सुद्धा करता येत नाही. पण सूर्याची गैरहजेरी भरून काढण्यासाठी तोच अग्नी वातीच्या टोकावर ठेवता येतो. सूर्य मावळल्यावर रात्र होते, अंधार पडतो, काहीच दिसेनासं होतं. अशा वेळी दिव्याची वात पेटवून त्याच्या उजेडात काम करता येतं. वास्तविक अग्नी किती मोठा आणि वातीचं टोक किती लहान, पण सूर्यप्रकाशाचं काम आपल्या परीनं ती वात पार पाडते. तसाच काहीसा प्रकार इथे घडला. वेद अनंत आहेत. त्या वेदांचं 1.25 लाख श्लोकांचं महाभारत झालं. त्या भव्य महाभारताचं सार हे 700 श्लोकांच्या गीतेतून सांगण्यात आलं. त्या 700 श्लोकांचा समारोप शेवटच्या श्लोकानं केला. गीतेचा हा शेवटचा श्लोक संजयानं बोलून दाखवला. संजयानं जणू गीतेचा सारांशच आपल्या या अखेरच्या श्लोकातून व्यक्त केला. हा साराच तपशील देऊन ज्ञानेश्वरांनी संजयाच्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय दिला आहे असं आपल्या ध्यानात येतं.